आलेली आहे। सर्वात आधी मी माझं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव वैभव चिखलकर। मी पंढरपूर टेरिटरी हा विभाग पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा हे 3 तालुके मी पाहतो। ज्या कंपनीच्या कार्यक्रमासाठी आपण इथे आलो आहे ते म्हणजे ॲडव्हान्टा सीड्स। मला माहिती आहे की इथं जे 70-80 शेतकरी बसले आहे, सर्वांना ॲडव्हान्टा सीड्स या कंपनीची चांगल्या प्रकारे एक प्रचिती आहे किंवा चांगल्या प्रकारे ॲडव्हान्टा सीड्सच्या कंपनीबद्दल माहिती आहे। तरी एक कार्यक्रमाचा प्रो फार्मा म्हणून ॲडव्हान्टा कंपनी हे यूपीएल लिमिटेड हे भारतीय कंपनी जे 84 बाकी देशात काम करते, या यूपीएल लिमिटेड या समूहाचा एक भाग आहे। यूपीएल लिमिटेड या समूहाचे टोटल 5 भाग आहे। 2 जे आपण औषधी विभागात काम करते, पहिलं म्हणजे यूपीएल लिमिटेड आणि दुसरं म्हणजे स्वाल। या 2 पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि फंजीसाइड म्हणजे औषधी विभागात या 2 कंपन्या काम करते। आणि त्यानंतर 3 ग्रुप जे आहेत ते बियाणे या क्षेत्रात काम करते। पहिला म्हणजे ॲडव्हान्टा गोल्डन सीड्स। तर ॲडव्हान्टा गोल्डन सीड्सच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणं हे आपण शेतकऱ्यांना पुरवतो, ते येते ॲडव्हान्टा गोल्डन सीड्स या नावानं। त्यानंतर दुसरा विभाग म्हणजे फील्ड क्रॉप विभाग। तर फील्ड क्रॉप विभागात पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं पीक म्हणजे मका, दुसरं म्हणजे बाजरी, तिसरं सूर्यफूल आणि चौथं म्हणजे भात। हे मेनली 4 पिकं आपल्या महाराष्ट्रात आपण देतो। यानंतर तिसरा जो विभाग आहे तो आहे चारा विभाग किंवा फॉरेस्ट डिव्हिजन। तर हा चारा विभाग जो आहे, ॲडव्हान्टा ही एकमेव कंपनी आहे ज्याचं चाऱ्यावर स्पेशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे। आणि चाऱ्याच्या ज्याही व्हेरायटी आहे त्या मेनली आपण 3 व्हेरायटी आपल्या विभागात देतो। त्याला आपण एसएसजी म्हणजे स्वीट सॉर्गम म्हणतो। ज्वारी वर्गीय चारा जो देतो आपण, त्यात पहिलं म्हणजे मेगा स्वीट, दुसरं जम्बो सुपर आणि तिसरं शुगर गेज। तर ही झाली इन शॉर्ट कंपनीची पूर्ण माहिती। तर आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर, आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो आहे मका पीएसी 741 या वाहनाच्या पीक पाहणी कार्यक्रमाकरिता, तर आता आपण मला हा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण शेतकऱ्यांचा चर्चासत्र म्हणून कार्यक्रम आहे। कारण की इथं बसलेल्या 70-80 शेतकऱ्यांमध्ये प्रत्येकाच्या घरी ॲडव्हान्टाचं कोणतं ना कोणतं वाहन लावलेलं आहे। 80 ते 90% शेतकरी यामधले एवढे तर त्यांना हे तर माहिती आहे ॲडव्हान्टाचं वाहन कसं आहे किंवा कोणतं आहे। तर याचं डिस्कशन आपण नंतर करू। पण शेतकऱ्याचं चर्चासत्र याच्यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहे मका या पिकाबद्दल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ॲडव्हान्टा या कंपनीबद्दल। तर या 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथे डिस्कस करायच्या आहे। आता मला तुम्ही उत्पादनासाठी वाहन लावता, उत्पादनासाठी म्हणजे कोणतं, जे पिशवी तुम्ही 1500 रुपयाच्या वरचं पिशवी कोणतीही लावता, तर ते कशासाठी लावता तुम्ही? उत्पादनासाठी, बरोबर आहे। ते पिशवी तुम्ही लावता उत्पादनासाठी। जर तुम्ही कोणत्याही कंपनीची, मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, कोणत्याही कंपनीची जर तुम्ही उत्पादनासाठी पिशवी लावत आहे ज्याची अपेक्षा तुम्हाला 30, 35, 25, 30 क्विंटलच्या वरचं उत्पादन त्या पिशवीपासून किंवा त्या मक्याच्या वाहनापासून तुम्हाला मिळालं पाहिजे, अशी जर तुम्ही कोणतीही पिशवी लावत असाल तर मला फक्त एक तुमच्यापासून एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की मक्याचं वाहन जर तुम्ही उत्पादनासाठी निवडत असाल तुमच्या शेतात लावायसाठी, तर त्या मक्याच्या वाहनापासून तुमच्या अपेक्षा काय असते? सध्या आपण 10, 15, 20 मिनिटं जिथपर्यंत तुम्ही तुमच्या सगळ्या अपेक्षा एका मकाच्या वाहनापासून जे आपण उत्पादनासाठी लावतो, तर एक 15-20 मिनिटं फक्त मला तुमच्याकडून एक हे माहिती पाहिजे। प्रत्येक जण इन्व्हॉल्व्ह व्हा, प्रत्येक जण एक पॉईंट सांगा तुमचा की तुम्हाला मक्याच्या वाहनापासून काय अपेक्षा असतात जे तुम्ही उत्पन्नासाठी लावतात। जेवढे जास्त हे बोर्ड भरण तेवढं जास्त डिस्कशन किंवा तेवढी जास्त माहिती मला देता येईल। साईडनं अडचणी पण करशील। काय म्हटलं जरा तुम्ही? उत्पादन, उंची, ठीक आहे, उंची लिहा। त्यानंतर अजून वजन दाण्याला, वजनदार दाणे। त्यानंतर हिरवा चारा, त्यानंतर उगवण क्षमता, हे FAW अडचणीमध्ये लिहा। त्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती जास्त असली पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर अजून उत्पन्न आपल्याला यावर्षी काय काय, हा तो आपण अडचणीत पॅकिंग साईज, रेट, महाग आहे पिशवी, हे सगळं लिहिणार आहे आपण। पॅकिंग साईज लिहा, रेट लिहा, नाही 4 होतं आता 3.5 किलो झालं, आता परत 4 किलो देत आहे, ठीक आहे। हा मी त्याच्यावर पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो, ते पूर्ण सांगतो फक्त। हा आलेला आहे रबीसाठी 4 किलो पॅकिंग मध्ये 741 आलेला आहे। पहिले 15 ते 20 मिनिटं तुम्ही फक्त हे सांगा की तुम्हाला एका मक्याच्या वाहनापासून, मी तुम्हाला ॲडव्हान्टाच्या वाहनापासून विचारत नाहीये, उत्पादनाचं कोणतंही वाहन जर तुम्ही शेतात लावत आहे तर त्याच्यापासून तुमच्या अपेक्षा काय असते। त्यानंतर मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो की शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय, त्या मक्याच्या पिकापासून असो
की ऍडव्हान्टा कंपनीच्या व्हेरायटी किंवा जेही तुमचे मग प्रॉब्लेम असेल त्यात रेट, पॅकिंग साईज, कोणाला कंसा आले, जेही काही अडचणी असेल ते पण आपण लिहिणार आहे. पण पहिले मला फक्त एक मक्याचं वाहन जेव्हा तुम्ही निवडता, जेव्हा आता शेतकरी तेवढा सुज्ञ आहे, कोणताच शेतकरी दुकानात जाऊन असं म्हणत नाही की बा मला मक्याचं वाहन द्या. कोणताही शेतकरी कोणत्या तरी स्पेसिफिक व्हेरायटीचं किंवा कोणत्या तरी कंपनीचं नाव आणि त्या वाहनाचं नाव घेऊनच दुकानात जाते आणि तेच वाहन शेतकरी मागते. बरोबर आहे? बरोबर आहे साहेब, आवाज येते शेवटपर्यंत? बरोबर आहे. म्हणजे औषधी जरी साधी औषधीचा फवारा, अळीचा जरी फवारा घ्यायचा असेल तर शेतकरी दुकानात जाऊन अळीचा फवारा द्या असं म्हणत नाही. त्या कंटेंटच्या नावासह, त्या ब्रँडच्या नावासोबत कोणत्या तरी कंपनीच्या, कोणत्या तरी ब्रँडच्या आणि त्यातल्या कंटेंट सोबत नाव घेऊन शेतकरी ते बियाणं किंवा ते औषध खरेदी करते. तर मला फक्त कोणत्याही कंपनीचं कोणतंही वाहन तुम्ही उत्पादनासाठी लावत आहे तर त्या वाहनाच्या अपेक्षा काय असल्या पाहिजे, ते वाहन तुमची काय अपेक्षा असली पाहिजे की शेतात यानं कसं यायला पाहिजे, त्याचं उत्पादन कसं व्हायला पाहिजे, ते उत्पादनासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, हा मुद्दा आहे. त्याच्यावर मी पूर्ण डिस्कस मला अडचणीवरच करायचा आहे. मला फक्त अपेक्षा जाणून घ्यायची आहे. मला माहिती आहे की शेतकरी इथं आपला जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं नावच आहे, पहिला आहे दूध का दूध पाणी का पाणी आणि दुसरं पीक पाहणी चर्चा सत्र. तर मला पहिले हे जाणून घ्यायचं आहे की मक्याच्या वाणापासून अपेक्षा, आता तुम्ही सांगितलं तुमच्यापैकीच उत्पादन, उंची, वजनदार दाणे, चारा, उगवण क्षमता, रोगप्रतिकारक, चमकदार दाणे. त्यानंतर असं असते कणिसात काय खासियत असायला पाहिजे, मक्याच्या कणिसात काय खासियत असायला पाहिजे चांगल्या उत्पादनासाठी किंवा चांगल्या भावासाठी किंवा तुमच्या उत्पादनात कुठेतरी वाढ झाली पाहिजे, याच्यासाठी ते मक्याचं कणीस कसं असलं पाहिजे. लहान बुरकुंड, हे सर्व तुम्ही सांगितले अपेक्षा, बस एवढ्या अपेक्षा होऊन जाते. म्हणजे एवढ्याच मक्याच्या वाणापासून पहिलाच महत्वाचा मुद्दा आहे त्यात उत्पादन. उत्पादन जर चांगलं येत असेल तर मग सगळं चांगलं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आता तुम्ही इथे लिहिलं अडचणीमध्ये लष्करी अळी लिहिली, ठीक आहे, लष्करी अळीवर आपण डिटेल डिस्कस करू. त्यानंतर पॅकिंग साईज एक समान आकाराच्या बियाणी आहे. अजून याच्या व्यतिरिक्त काय अडचण आहे तुम्हाला ऍडव्हान्टा कंपनीच्या वाहनापासून किंवा तुम्ही तुमच्या शेतात लावल्यानंतर तुम्हाला ते अडचण फेस झाली किंवा ते अडचणीला तुम्हाला कुठंतरी सामोरं जावं लागलं, ऍडव्हान्टा कंपनीचा या अमुक अमुक हे वाहन लावलं तर आम्हाला हे अडचण आली किंवा ओव्हरऑल कंपनी पासून आम्हाला हे अडचण आहे. रेट मल्टी कॉपिंग 2000 आणि 2000 पिशवी आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे, मल्टी कॉपिंग. ठीक आहे. यानंतर अडचणी एवढ्याच आहे. हा आपलं जे बियाणं आहे ते हा ज्या वेळेला आमची ओल असते हा त्या बियाण्यात त्याची उगवण क्षमता कमी असं. आता इथं आल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असतो मक्याचं ऍडव्हान्टा पिकाच्या मक्याचं उगवण क्षमता कमी आहे असं म्हणायचं तुमचं. भरपूर असली तर उगवते, जर कमी असली तर उगवत नाही. ओके ओके. उगवण क्षमता आपण लिहिलेलं आहे तसं उगवण क्षमता. ओके ठीक आहे. बरेच जणांना अनुभव आले. ठीक आहे. उगवण क्षमता हा महत्वाचा मुद्दा आपण लिहिलेला आहे. याच्यानंतर अजून काय अडचण, म्हणजे आता ह्या अडचणीवर जेव्हा माझ्या डिस्कशन चालू होईल तेव्हा मग तुमच्यापासूनच ऐकत आहे, पण ते मग कंटिन्यू चालू होऊन जाईल. अजून काय अडचण? नाही, अजून काय अडचण नाही. ठीक आहे. म्हणजे आपण अपेक्षावर नंतर बोलू किंवा प्लॉट मध्ये पाहू आपण अपेक्षावर. ठीक आहे. आपल्याला फक्त डिस्कस करायचा महत्वाचा पॉइंट आहे अडचण. तर आता लष्करी अळी मल्टी कॉपिंग दिलाय. म्हणजे मल्टी कॉपिंग म्हणजे 3 कणस लागणं, 2 कणस लागणं आणि 1 कणीस मोठं होणं, 2 कणीस बारीक राहणं. बरोबर? ते पण ओके. तर सगळ्यात पहिले लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेतकरी कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या सालापासून मक्यात दिसत आहे? 17-18 2017-2018 पासून लष्करी अळी पाहत आहे. त्याच्या आधी लष्करी अळीचा कोणत्याच प्रकारचा प्रादुर्भाव शेतात किंवा मक्यावर नव्हता. आता पहिली गोष्ट आहे म्हणजे मी एक जनरल सांगत आहे. लष्करी अळी म्हणजे त्याचं पूर्ण नाव अमेरिकन लष्करी अळी किंवा अमेरिकन फॉल आर्मी वॉर्म. मका पिकात लष्करी अळी आली तर ते कुठेतरी खूप जास्त डेंजरस किंवा इटिओलॉजी लेवल जे असते, इटिओलॉजी लेवल म्हणजे
ज्याच्यामुळं आपलं उत्पादन घटून आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. या कोणत्या तरी प्रकारची ते अळी आली आणि त्याच्यामुळं मक्याच्या उत्पादनात फटका बसून आपल्याला मक्याच्या उत्पन्नापासून जो आर्थिक फायदा होणार त्याला पण फटका बसायला लागला. बरोबर आहे. तर हे लष्करी अळी 2017-18 मध्ये पहिल्यांदा नोटीस झाली कर्नाटक राज्यात. ते त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. लष्करी अळी आपली नातेवाईक नाही, आपण तिचे नातेवाईक नाही. महत्वाचा मुद्दा आहे आपण त्याला कसं कंट्रोल केलं पाहिजे. आणि इथं असं कोणाचं म्हणणं आहे की ऍडव्हान्सच्या वाहनावर लष्करी अळी जास्त येते, बाकीच्यावर येत नाही? सर्वावर येते. तर सगळ्यात महत्वाचं पहिला महत्वाचा पॉइंट, लष्करी अळी हिचं मुख्य खाद्य पीक आहे फक्त आणि फक्त मका. लष्करी अळीचे अंडी किंवा कोष जर त्या जमिनीत आहे आणि त्या मक्याच्या जागी जर तुम्ही बाजरी लावली किंवा तिथं तुम्ही दुसरं अजून काही लावलं तर त्याच्यावर लष्करी अळी येत. लष्करी अळी फक्त कशावर येणार? ज्वारीवर नाही, ते हुमणी अळी आहे ज्वारीवर. पण ते लष्करी अळी नाही आहे. जशी गुलाबी बोंड अळी हे फक्त कापसात येते, लष्करी अळी फक्त मक्यात येऊ शकते. ठीक आहे. ते खाल्ल्यामुळे ते गुलाबी बोंड अळी होते. बरोबर आहे. तर हे जे लष्करी अळी आहे हिचा प्रादुर्भाव कोणत्या स्टेजला मका झाल्यावर तुम्हाला लक्षात येते? 4 पानावर गेल्यावर. बरोबर आहे. तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने तुम्ही लष्करी अळीचं नियोजन कसं करता? म्हणजे मी तुम्हाला सांगतो की नियोजन कसं केलं पाहिजे. कोणत्या कोणत्या दिवसानंतर किंवा किती दिवसानंतर तुम्ही पहिला फवारा आणि तिथून किती दिवसानंतर दुसरा फवारा घेता? टोटल किती फवारे घेता तुम्ही? 1 किंवा 2? 1 समजा 2 तर पाहिजे. बरोबर आहे. 2 तर पाहिजे. ठीक आहे. तर लष्करी अळीची सुरुवात आपल्याला दिसते मका 4 पानावर असताना. ठीक आहे. मका 4 पानावर असते म्हणजे त्याचं वय किंवा तो असते कमीत कमी 15 ते 20 दिवसाच्या मध्यात. 20 दिवसाचा जेव्हा मका होते तेव्हा तो कुठेतरी 4 पानावर येते. बरोबर आहे. तर 20 दिवसाचा जेव्हा मका होते तेव्हा जर आपण पहिला फवारा घेतला, आता कोणी फवारे एकाच कंपनीचे रेग्युलर वापरते, पण सगळ्यात मोठा लष्करी अळीसाठी एक सजेशन किंवा लष्करी अळी कुठेतरी कंट्रोल, लष्करी अळी येणार नाही अशी कोणतीच कंपनी मार्केटमध्ये नाही का ते तिचं वाण सांगण किंवा माया हे वाण लावा याच्यावर लष्करी अळी येणार नाही. जसं आम्ही PSC 741 वर त्या बोर्डवर लिहिलेलं आहे की मर रोगाप्रती सहनशील. म्हणजे जर तुम्हाला मर रोगाचा कुठेतरी 90%, 80% प्रादुर्भाव, 50% प्रादुर्भाव दिसून आला तर PSC 741 वर तो कुठेतरी 10 ते 20% दिसणार. तर असं जेव्हा लेबल क्लेम कोणती तरी कंपनी करते, सध्या मार्केटमध्ये अशी एकही कंपनी नाही जे तुम्हाला डायरेक्ट क्लिअरली असं लिहून देईल की आमच्या मक्यावर लष्करी अळी येत नाही. जर फक्त एवढं जरी कोणत्या एखाद्या कंपनीनं सांगितलं तर मक्याचा बिझनेस त्या कंपनीचा बाकी सगळ्या कंपनीच्या तुलनेत कुठेतरी एकदम वरच्या टोकाले जाणार. बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही 20 दिवसाचा मका होते, 4 पानावर मका येते, तेव्हा तुम्ही पहिला फवारा घेता. महत्वाचा मुद्दा, अलटून पलटून मक्याचा फवारा घेणे. त्यात तुम्ही आता डेलिगेट मारता. आता आम्हाला कोणी शेतकरी विचारते किंवा फर्टिगो, तर डायरेक्ट त्याच्यात फर्टिगो हे सॉइल बॉर्न अप्लिकेशन आहे जे सॉइल मध्ये टाकल्या जाते. पण जर ते तुम्ही त्याच्यात चिमूट जर समजा ते मक्यात टाकत आहे तर ते चिमूट मक्यात टाकत आहे, तर सोलापूर जिल्हा जर बेसिकली म्हटलं तर बरेच शेतकरी हे दूध उत्पादक शेतकरी आहे आणि त्यांना लागेल किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे ते कुठेतरी मक्याची वैरण तोडून मोडून गुरांना खाऊ घालते. बरोबर आहे. ते जे फर्टिगो आहे त्याचा जो pH आहे हा 40 ते 50 दिवस त्या झाडावर त्या फर्टिगोचा अफेक्ट असते आणि त्याच्या मधात जर तो कुठेतरी तुम्ही चारा खाऊ घातला तर तुमच्या जनावरांना त्याच्यामुळे विष बाधा होऊ शकते. म्हणून लेबल क्लेम नुसार किंवा कंपनी कोणतीच तुम्हाला ऑफिशियली असं म्हणत नाही की तुम्ही फर्टिगो मारा. तर बाकीचे जे काही फवारे आपण मारतो, इमामॅक्टिन, बेन्झोएट, क्विनॉलफॉस, प्रोफेनोफॉस, गॅस पॉयझन, जे कोणते XYZ कंपनीचे ब्रँड नेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे फवारे सगळ्यात पहिले अलटून पलटून मारायला पाहिजे. कोणताही एका कंपनीचा फवारा कंटिन्यूली आपण जर लष्करी अळीसाठी मारत आहे तर त्या लष्करी अळीची कुठेतरी इम्युनिटी पॉवर किंवा ते विष सहन करायची शक्ती हे कुठेतरी वाढते. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, 20 दिवसानंतर जर तुम्ही फवारा मारत आहे तर जे येलो क्लेम लेबल म्हणजे जे पॉयझनस जे तुम्ही औषध मारत आहे ते एक तर ब्ल्यू लेबल असते किंवा येलो लेबल असते. बरोबर आहे. माहिती आहे ना. त्याच्यावर विषारी लिहिलं राहते, ते एक तर येलो मध्ये लिहिलं राहते किंवा ब्ल्यू मध्ये लिहिलं राहते. तर या औषधात कमीत कमी त्या झाडावर असर 15 ते 20 दिवस हा त्या औषधीचा असर त्या झाडावर राहतो.
किंवा त्याचं गॅस पॉयझन 15 ते 20 दिवसापर्यंत कुठेतरी तुमच्या मक्याला एक कंट्रोल करू शकते त्या लष्करी अळीच्या मल्टिप्लिकेशन पासून. तर 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही पहिला फवारा घेतला, 15 ते 20 दिवस त्यानंतर ते संरक्षण ते औषध तुमच्या मक्याचं करत आहे. म्हणजे तुमच्या मक्याचं वय किती झालं? 35 किंवा 40. म्हणजे अकॉर्डिंग टू आपल्या सोयीनुसारच आपण फवारा मारतो. बरोबर आज 15 दिवस झाले तर आज 15व्या दिवशी मारायलाच पाहिजे. आपल्याला जर तो 12व्या दिवशी त्या अळीचा खूप जास्त स्कॉर्चिंग दिसत आहे पानावर किंवा पोंगा कुठेतरी कुरतडलेला दिसत आहे किंवा त्या पानावर त्या अळीची खूप सारी घाण दिसत आहे, तर आपण 12-15व्या दिवशी पण कुठेतरी फवारा घेतो. बरोबर आहे. तर 20 दिवसानंतर जर तुम्ही पहिला फवारा घेतला, त्याची 15 ते 20 दिवस त्याचा असर त्या फवाऱ्याचा त्या झाडावर राहील. म्हणजे तुमच्या मक्याचं वय आज रोजी झालं 35 ते 40 दिवस. 40 दिवसानंतर एक दुसरा अलटून पलटून दुसरा कोणताही फवारा, जसे मी तुम्हाला आधी नाव सांगितले त्या प्रकारातला कोणताही दुसरा फवारा जर तुम्ही 35 ते 40 दिवसानंतर घेतला, तिथून 15 ते 20 दिवस त्या अळीचा जो तुम्ही फवारा घेतलाय, तर ते तिथून तुमचा जो मका आहे एक 15 दिवस पर्यंत कुठंतरी संरक्षण त्या मक्याचं करू शकते. म्हणजे तुमच्या मक्याचं वय किती झालं? 60 किंवा 55 दिवस. 55-60 दिवसाचा जेव्हा मका होते तेव्हा त्या मक्याची कोणती स्टेज असते? कोणती स्टेज असते? तुरा टाकायची. आता इथं असं कोणतं शेतकरी आहे की पहिल्या 50 दिवसात तुम्हाला लष्करी अळी तुमच्या झाडावर दिसलीच नाही, डायरेक्ट 60व्या दिवशी जेव्हा तुरा टाकायला मका सुरुवात केली तेव्हाच डायरेक्ट अळी दिसायला लागली? असं होते. तर हे जर 2 स्टँडर्ड फवारे या 2 फेज मध्ये जर तुम्ही घेतले तर कुठंतरी तुम्ही लष्करी अळीला आळा घालू शकता. बिलकुल येणार नाही, येऊ शकत नाही, कंट्रोलच होणार, हे मी कोणता शब्द वापरणार नाही. फक्त तुम्ही कंट्रोल करू शकता. कंट्रोल तर तेवढं निदान करू शकता की त्याचा तुम्हाला फटका उत्पादनाला कुठेच बसणार नाही. उत्पादनाला लष्करी अळीचा फटका कधी बसतो? जेव्हा ते अळी कुठेतरी कणिसात जाते. बरोबर आहे? बरोबर आहे. जर ते अळी पोग्यात कंट्रोल तुमच्या ज्यानं होऊन राहिली किंवा कंट्रोल होऊन राहिली, तिचं प्रमाण कंट्रोल होऊन राहिलं, तर त्याचा उत्पादनाला फटका बसतो काय? उत्पादनाला फटका म्हणजे कणिसाला फटका. बरोबर आहे. कारण की उत्पादन कशाचं घेतो आपण? कणसाचं घेतो. बरोबर आहे. तर कणिसाला जर ते कणिसात जर ते अळी येऊन राहिली तर कुठेतरी तो कणीस डॅमेज करून राहिली, वरचा भाग जो आहे तो पोखरून खाऊन राहिली. त्याच्यामुळं जो वरच्या, आता जसं समजा हा मका आहे, तर हा जर टोकापर्यंत भरला आहे तर तो एवढाच भरणार, एवढा असा उभा इथून कुठेतरी त्याचा अफेक्ट राहणार. म्हणजे इन्फेक्टेड प्लांट जे अळीमुळे झालेले आहे. तर जर ती अळी तुम्ही पोंग्यात असताना कंट्रोल केली 60 दिवसानंतर, 60 दिवसापर्यंत, तर त्याचा उत्पादनाला तुम्हाला फटका बसत नाही. हे तुम्ही मान्य करता? हे बरोबर आहे. याच्यावर कोणाला काही डाऊट या गोष्टीवर जे मी काही सांगितलं त्याच्यावर? साहेब कोणाला काही डाऊट? पॉइंट क्लिअर झाला? दुसरी महत्वाची गोष्ट, आयडियल अंतर 2 म्हणजे मक्याच्या पिकासाठी आयडियल अंतर सगळ्या, जर मी आता हे 22वी मीटिंग आहे माझी, प्रत्येक एरिया टू एरिया अंतर वेगळं होते. एरिया टू एरिया म्हणजे तालुका बदलला किंवा गाव बदलला तर अंतर बदलते. बरोबर आहे. तुमच्या इथं मक्याचं अंतर, आयडियल अंतर किंवा मक्याचं अंतर तुम्ही किती ठेवता? मका पिकाचं 18 इंचावर असते. ठीक आहे. कंपनी असं सांगते ठीक आहे. तर सगळ्यात आयडियल अंतर असते 2 फूट. म्हणजे किती? 24 इंच बाय 9 इंच. 2 झाडातलं अंतर किती? 9 इंच. 2 ओळीतलं अंतर 2 फूट म्हणजे 24 इंच. त्याच्यावर आतापर्यंत एकाही मीटिंग मध्ये कोणा शेतकऱ्याने म्हटलं नाही की आम्ही तसं केलं नाही किंवा करतही नाही. कारण की कुठेतरी एक मनधारणा असते, जेवढे जास्त झाडं शेतात राहणार तेवढं जास्त उत्पादन. हे एक कुठेतरी मानसिक स्थिती आहे. म्हणजे एक समज आहे, शेतकऱ्यांचा समज आहे किंवा ते त्या प्रकारात पण ते उत्पादन घेत आहे. तर त्यांचं असं हे राहते की जेवढे जास्त शेतात आपल्या झाडं तेवढं जास्त कुठेतरी उत्पादन. बरोबर आहे. तर मी जे सांगितलं तुम्हाला आयडियल अंतर, तर ते एरिया टू एरिया डिफर होते. आता इथंच तुमच्या इथं 4 प्रकारचे अंतर सांगितले, 14 बाय 8, 16 बाय 8, 20 बाय, कोणी 22 बाय, कोणी 24 बाय. ठीक आहे. तर मी माझ्या म्हणजे कंपनीचा ऑथराईज सांगणं आहे की 2 फूट 2 ओळीतलं अंतर असलं पाहिजे, 2 झाडातलं अंतर 9 इंच असलं पाहिजे. तर हे का बरं असलं पाहिजे? हवा खेळती राहते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो एवढ्या अंतरावर. आणि जसं आपण अळीचं सांगितलं, अळीच्या हे टोटल 4 स्टेज असते. 4 स्टेज मध्ये अळी आपली जीवनशैली पूर्ण करते. पहिली स्टेज म्हणजे अंडी, दुसरी स्टेज म्हणजे कोळ,
कोश, तिसरं म्हणजे अळी आणि चौथं म्हणजे पतंग. पतंग हे अशी स्टेज आहे जे फक्त अळीचं मल्टिप्लिकेशन करते किंवा प्रसार करते किंवा अंडी घालायचं काम फक्त पतंग करते. कोश, त्यातून अळी तयार होते. अंडी म्हणजे तुमच्या जमिनीत पहिले अंडी तयार होते, त्याचा कोश बनते. जे अळी असते, फक्त अळी हेच एक स्टेज आहे जे तुम्हाला इटिओलॉजिकल किंवा तुम्हाला तुमच्या उत्पन्नात फटका बसतायला किंवा मक्याच्या पिकावर जो तुम्हाला त्रास होतो तो फक्त अळीचा होतो, ना अंडीचा होत, ना कोशचा होत, ना पतंगचा होत. पण या 4 फेज मध्ये हे जे आपली लष्करी अळी आहे स्वतःची जीवनशैली पूर्ण करते. जर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत खेळता आहे, जर हवा जमिनीपर्यंत खेळती आहे, तर कुठंतरी त्या अंडीचं प्रमाण, कुठंतरी त्या कोशचं प्रमाण हे कमी होऊन लष्करी अळीसाठी ते गोष्ट कंट्रोल होऊ शकते. जर त्याचं ठराविक जे अंतर आहे 2 फूट बाय 9 इंच असलं तर. एक एकराला किती बी वापरायचं? आता एका एक दिशा पूर्व पश्चिमच पेरते आपल्याकडे. तसे पेटी राहणार. आता काय रान जर उत्तर दक्षिण असेल किंवा दक्षिण उत्तर असेल किंवा साऊथ ईस्ट असेल, नॉर्थ ईस्ट असेल, म्हणजे आता ते तर कम्पॅटेबिलिटी आहे आपली, कम्पॅटेबिलिटी किंवा आपण त्या शेतात कधीपासून कसं पेरत आहे आणि आपल्याला कुठून हे पाहिजे. तसं पूर्व पश्चिम याच्यासाठी की सूर्य निघताना प्रकाश सुरू होत समोरच्या साईडनं सुरू होते सूर्याचा प्रकाश, तर शेवटी येईपर्यंत पूर्ण रान ते कव्हर होते, पूर्ण रान ते कव्हर होते. त्यानं पूर्व पश्चिम हे एक म्हणजे एक आयडियल सांगण्यात येते किंवा पूर्व पश्चिम दिशा असायला पाहिजे. ठीक आहे, पण ते आपल्या शेतीच्या आपल्या शेतीचा तुकडा आहे त्याचा कसा आहे, म्हणजे त्याची साईज कशी आहे, कोणत्या भागात आहे, कसा आहे, ते प्रत्येकाचा वेगवेगळं डिफर होते. त्याचा काही एवढं म्हणजे महत्वाचा पार्ट नाही येतो. तर मी पहिली गोष्ट सांगितली फवारे, दुसरी गोष्ट सांगितली अंतर. आता तिसरी महत्वाची गोष्ट, आपण बियाणं एकराला किती टाकायला पाहिजे. आयडियल एका एकराला फक्त 2च पिशव्या, ते 3.5 किलोची असो की 4 किलोची असो, 2च पिशव्या आपल्या शेतात आपण टाकायला पाहिजे. आता जसं तुमच्यापैकी काही लोकांनी म्हटलं की पॅकिंग साईज 3.5 किलो 4 किलो वजन कमी करणं हे सर्व कंपनी करते, वजन बियाण्याचं कमी करते. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. तुम्ही काय म्हटलं 3.5 किलो केली म्हणजे वजन कमी केलं पॅकेटचं, 4 किलो म्हणजे वजन वाढलं. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोणतीही कंपनी आयडियल जे पॅकिंग आहे 3.5 किलो किंवा 4 किलो या पॅकिंग मध्ये कोणतीही कंपनी जर बियाणं देत असेल तर ते बियाणं कधीच वजनावर नसते. ते बियाणं कशावर असते, बियाण्याच्या संख्यावर, बियाण्याच्या संख्यावर. त्या एका पॅकेटमध्ये बियाण्याची संख्या किती आहे त्याच्यावर ते पॅकिंग होते. ते एक तर 3.5 किलो असू शकते किंवा 4 किलो असू शकते. तर महत्वाचा मुद्दा, आपण जेव्हा एकरी 2 पिशव्या लावतो म्हणजे 7 किलो 3.5 किलोच्या हिशोबानं 7 किलो, 4 किलोच्या हिशोबानं 8 किलो, 8 किलो एवढंच बियाणं आपल्याला एका एकरात लावायचं आहे. तर ते का बरं, पहिला महत्वाचा मुद्दा, एक 3.5 किलोची किंवा 4 किलोची जर पिशवी असेल तर त्याच्यात बियाण्याची संख्या असते 15,000 अप टू 15,000, 15,000 पर्यंत बियाण्याची संख्या एका पिशवीत असते. जर आपण 2 पिशव्या लावत आहे म्हणजे आपण टोटल आपल्या शेतात किती बी लावत आहे, 30,000 बियाणं आपण आपल्या शेतात लावत आहे. पॅकेटच्या मागच्या साईडला लिहिलं राहते जर्मिनेशन पर्सेंटेज. जर्मिनेशन पर्सेंटेज किती लिहिलं राहते, पॅकेट जर तुम्ही उलट केलं आणि त्याच्यावर वाचलं तर किती लिहिलं राहते, 90% असते समजा. बरोबर आहे, हा 85 ते 90% असते. म्हणजे आपण किती टक्के बियाणं त्यातलं बाद समजत आहे, 10% टेंटेटिव्ह. 30,000 10% बियाणं बाद म्हणजे किती बियाणं आलं आपल्याला, 27,000 बियाणं स्टील आपल्या पॅकेटमध्ये आपण आपल्या शेतात टाकलेलं आहे. 2 फूट बाय 9 इंचाच्या अंतरावर जर आपण लागलो तर आपल्याला फक्त 27,000 बियाणं आपल्या शेतात लावायसाठी आपल्याला लागतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे जे बियाणं आहे आपण 27,000 सध्या आपल्या शेतात टाकलेलं आहे. कोणत्या याच्यावर मररोग येते, कोणत्या याच्यावर झाड मोडते, कोणत्या याच्यावर अळीचा खूप जास्त अटॅक होते, कोणतं समजा मोडलं तोडलं काही झालं तर हे जर झाले समजा 2-3 हजार झाडं असे झाले तरी आपल्या शेतात किती आहे, 24,000 सशक्त झाडं आपल्या शेतात आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला 22,000 जरी कणीस टोकापर्यंत भेटले, जे की पूर्ण 22,000 भेटत नाही, 18-20,000 एक ऍव्हरेज, इन अँड ऍव्हरेज 18-20,000 कणीस आपल्याला टोकापर्यंत भरलेले भेटते. पण जर आपण जे अंतर सांगितलं ते जर अंतर तुम्ही मेंटेन केलं तर कुठेतरी 20-22,000 कणीस तुम्हाला टोकापर्यंत भरलेले त्या शेतात भेटते. आणि हे टोकापर्यंत भरलेले तुम्हाला 20,000 कणीस जरी एका शेतातून एका एकराच्या एरियातून भेटत आहे
तर तो उत्पादन तुमचं कुठेतरी 35-40 क्विंटल पर्यंत 100% जाते. टोकापर्यंत भरलेले कणीस. ठीक आहे. हे झालं पॅकिंग साईजचं. पॅकिंग साईजचं वजनावर कोणत्याच कंपनीचं पॅकिंग साईज हे वजनावर राहत नाही. प्रत्येक कंपनी हे अप टू 15,000 बियाणं जेवढ्या पॅकिंग साईज मध्ये त्यांचा आयडियल बसते त्या पॅकिंग साईज नुसार आपलं बियाणं कंपनी मार्केटमध्ये पुरवते. ते मग 3.5 किलो असू शकते किंवा 4 किलो असू शकते. त्यानंतर एक समान आकाराच्या बिया नाही आहे असं कोणीतरी दादा म्हणत होते. साहेब तुम्हीच म्हणत होते एक समान आकाराचे बिया नाही आहे, ट्रॅक्टर 2 उचलते 3 उचलते. जेव्हा पॅकेट मधलं बियाणं तुम्ही पाहत असाल, सध्याची वस्तुस्थिती तर अशी आहे की आपण ट्रॅक्टरवाल्याला सांगतो त्या शेतात त्या रानात तू या कंपनीचा मका पेरून देतो. त्या दुकानात मी सांगितलेलं आहे हे वाण घ्याले, त्या दुकानातून ते वाण घेतो आणि त्या शेतात पेरून देतो. मग तो ट्रॅक्टरवाला आपल्याला संध्याकाळी फोन लावते की साहेब तुमच्या शेतात ते मका लावला आणि त्याच्यात 3 पॅकेट पडले. बरोबर आहे? याच्यात काही चुकीचं बोलत आहे मी? हे वस्तुस्थिती आहे. पूर्ण प्रमाणात नाही आहे किंवा तुमच्या भागात तेवढ्या प्रमाणात नाही आहे, पण आमच्या भागात खूप जास्त आहे. त्या शेतकऱ्याला माहित नसते कोणत्या कंपनीचा कोणता काय पेरलेला. बस पेरलेला आहे 2 सोयाबीनच्या बॅगा त्या वावरात पडल्या म्हणते आपल्या. हा इथं मी तेच सांगत आहे, सुज्ञ शेतकरी या पश्चिम महाराष्ट्रातले, हे मी स्वतः 6 महिन्यात शिकलो. साहेब पश्चिम महाराष्ट्रातले सुज्ञ शेतकरी आहे आणि जर तुमचं घर हे शेतात आहे गावात नाही आहे. आता मला इथं यायला एवढी अडचण झाली किंवा मी एवढा डामडोल होऊन इथपर्यंत पोहोचलो, पण तुम्ही इथं रोज वर्षभर राहता काहून तर शेताची राखण केली पाहिजे. आमच्या इथं अमरावतीवरून किंवा शहरातून शेती केल्या जाते तर ते त्या पद्धतीने नाही केल्या जाते. मायगाव बेसिकली अमरावती, तर ते अमरावतीवरून त्याचा 20 किलोमीटर दूरचं शेत पाहिजे, तर ते कोणत्या पद्धतीने पाहत असन कसं पाहत असन हे तुम्ही समजू शकता. म्हणून मी एक जनरल उदाहरण दिलं का हे वस्तुस्थिती आहे. तर आपल्याला माहित आहे किती मका पेरला किंवा आपण मक्याची पिशवी आपण स्वतः फोडून दिलेली आहे. बरोबर आहे? तर ते मक्याची पिशवी फोडून दिली तर तुम्ही त्या मक्याच्या पिशवीतलं जेव्हा बियाणं पाहता तर ते बियाणं कसं असते किंवा कोणत्या साईजचं कोणत्या आकाराचं असते? गोल असते का चपटे असते? ठीक आहे, मी सांगतो साहेब, मी सांगतो. आता काय आहे, आम्हाला जर इथून एवढ्या लोकांना इंट्रोड्यूस करायचं आहे तर कुठेतरी अभ्यास करून कुठेतरी तयारी करूनच इथे उभं राहावं लागते. बरोबर आहे? आता मी तुम्हाला सांगतो जे जसं तुम्ही म्हटलं एक समान आकाराच्या बिया, हा तुमचा पहिला पॉईंट होता. त्याच्यावर जर्मिनेशन तर लिहिलं असते, पण बॅक साईडनं जेनेटिक प्युरिटी पण लिहिली असते. जर्मिनेशन पहिलं असते जिथं खाली रेटचा कॉलम असते आणि वरतं 4 गोष्टी लिहिल्या असते. जर्मिनेशन, त्यानंतर दुसरा असते जेनेटिक प्युरिटी, ते लिहिली राहते 70 ते 80%. 70 ते 80% हे लिहिली राहते जेनेटिक प्युरिटी. तर जे तुम्ही जसं म्हणत आहे की त्यात गोल राहत नाही किंवा चपटे राहत नाही, मी तुम्हाला सांगतो 741 किंवा 751 हे जर तुम्ही बिया शेतात पेरत आहे, जर याचं बियाणं तुम्ही हातात घेऊन पाहिलं तर 80% दाणे किंवा 70 ते 80% दाणे हे गोल आकाराचे असतात. 70 ते 80% दाणे. तुम्ही जसं म्हटलं इथं एक समान आकाराचे पूर्ण येत नाही, पण 70 ते 80% दाणे हे जे आहे गोल आकाराचे राहतात. तर ते काय राहतात? आता हे कणीस आहे, ते जे बियाणं तुमच्या जवळ पॅकिंग होऊन येते ते कुठेतरी कोणाच्या तरी शेतातूनच आलेलं आहे. याबद्दल कोणाला काही डाऊट नाही? शेतातूनच आलेलं आहे, पण ते शेत अशा ठिकाणी होतं जिथं फक्त 500 एकर मध्ये PAC 741 हेच वाण होतं. आणि तिथून जसं मक्याचं आयसोलेशन डिस्टन्स हे 1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटर जर एक मक्याचा वाण लागला आहे तर तिथून 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत दुसरं मक्याचा वाण तुम्ही लावू शकत नाही. जर त्या हायब्रिडला तुम्हाला सिंगल क्रॉस हायब्रिड बनवायचं आहे किंवा जर ते वाण हायब्रिड आहे आणि ते सिंगल क्रॉस आहे तर 1.5 किलोमीटर पर्यंत तुम्ही दुसरा कोणताच मका तिथे लावू शकत नाही. दुसऱ्या कंपनीचाही नाही किंवा सेम कंपनीचं दुसरं वाण पण नाही. PAC 751 लावले त्याच्या USP किंवा त्याच्या खासियत वेगळ्या आहे. PAC 741 लावले त्याची खासियत वेगळी आहे. ADV 92-93 लावला त्याची खासियत वेगळी आहे. ADV 759 लावला त्याची खासियत वेगळी आहे. प्रत्येक वाणाचे जे वैशिष्ट्य आहे हे वेगळे वेगळे आहे. त्याच्यामुळे एका वाणापासून दुसरं वाण हे कुठंतरी 1.5 किलोमीटर दूर असलं पाहिजे. तर हे जे वाण किंवा याचं सीड प्रोडक्शन किंवा याचे सीड प्लॉट अशा ठिकाणी लावले जातात की त्या गावात 500 एकर फक्त एकच वाण, एकच हायब्रिड आणि त्याच्या आजूबाजूला दुसरा कोणताच मका नाही. तरच याची जेनेटिक प्युरिटी 80 ते 90% पर्यंत मेंटेन केल्या जाते. तर आता दादा जसं तुम्ही सांगितलं किंवा त्याच्यात गोल दाणे राहते, कंसाले कॅप्सूल राहते किंवा एकसारखे नाही राहत, तर ते 80% पर्यंतच बियाणं जर तुम्ही 500 किंवा 700 वाली वैरणीसाठी चारा लावत आहे आणि तो मक्या जेव्हा तुम्ही शेतात लावता
शेतात लावल्यावर जर तो जेव्हा त्याला कणीस लागते, कोणत्या याचा भुरकुंडा लाल असते, कोणता भुरकुंडा जाडा असते, कोणता भुरकुंडा बारीक असते, कोणता कणीस ढोबळ असते, कोणता दाणे कॅप्सूल असते, कोणते दाणे गोल असते, हे बरोबर आहे? हे मान्य करता तुम्ही? बरं सर, दुसऱ्या पिशव्यात एकसारखं बी येते तर काय सगळी बारीक मोठं येत नाही. हा, यात पीएसी 741 741 म्हणताय मला मान्य आहे, पण यात पण एकसारखंच पाहिजे ना साहेब. आधी पिशवी जर घेतली तर एकसारखं बी येते, ते साहेब. मोठं येत नाही सर. आमच्या ह्याच्यात पण 80% बी हे जे हे गोल असते. 741च्या बियाण्यात 80% बी, आणि हे कोणत्या एका कंपनीचं नाही, हे कोणत्याही कंपनीचं. जर तुम्ही म्हणत आहे की बारीक मोठं किंवा वेगळं वेगळं बियाणं असलं तर त्या झाड पण वेगळं वेगळं लागन किंवा त्याला कणीस. अहो मला ते कसं आहे, मग मी तेच सांगत आहे ना की 80% जे दाणे आहे हे गोल असते. आता हे कणीस आहे, याच्यात गोल दाणे किती निघते? यात निघत नाही. निघते निघते निघते. इथून वरता गोल आहे, इथून खाली गोल आहे, बरोबर आहे? 80% दाणे इथून वरचे असते, नाही तर इथून खालचे असते. हे काऊन असते? खाली तर आहे त्याची वरती बोलून निघलं. काऊन काऊन असते? काऊन असते हे? का बरं हेच दाणे जास्त वापरले जाते पॅकिंग साठी? कसं आहे, बेस्ट कुठलं, गोल का चपट? गोल. तुम्ही 80% हा म्हणताय गोल, हा गोल हे जे देतात. हा. तर मग ही पण सांगा ना तुम्ही, बेस्ट कुठलं आहे, बेस्ट क्वालिटी काय? साहेब, आता मी तेच विचारत होतो की हे गोल किंवा वरचं गोल हे का बरं दाणे दाखले जाते, किंवा हे पिशवीत हे पॅकेट किंवा हे दाण्याची साईज का बरं असते? तुम्ही या कणिसाले पाहून काय लॉजिक लावू शकता की या खालच्या साईडचे किंवा वरच्या साईडचे? वर लहान आहे ना, ओळी तर तेवढ्याच राहणार आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय, हा. त्या ओळी तेवढ्याच राहणार आहे त्या. हा. वर दाणे चांगले हा त्या packing मध्ये हा त्या पद्धतीचं बियाणं तयार करायचं. हा, मी सांगून राहिलो ना 80% बियाणे गोल असते. हा, 20% मग कपात आहे. साहेब 20% कपात नसते. आता तुम्ही हे कणीस घेताय, आता तुम्हाला एकरी एका एकरातून उत्पादन किती येते जनरल, इन जनरल? रेग्युलर चालू 25 क्विंटल. ठीक आहे, सीड प्लॉट वरून तुमच्यापर्यंत पॅकिंग होऊन एका एकरातून उत्पादन किती निघते कोणाला माहिती आहे? कोणी सांगू शकते? 1 ते 1.5 क्विंटल फायनल. तुमचा मका जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये नेता त्यात मॉइश्चर किती असते? 12% इन जनरल असते. तुम्ही जे पेरणीसाठी बियाणं लावता त्यात मॉइश्चर किती असते? पाहिलं आहे तुम्ही हातात बियाणं घेऊन, त्यात मॉइश्चर असते. बियाणं तर घेतलं असं हातात. आता याचे मी जर कणीस तोडले, याचे दाणे दाखवले, तुम्ही 2 मिनिटात सांगू शकता याच्यात मॉइश्चर किती आहे. अंदाज म्हणजे अॅक्युरेट मॉइश्चर मीटरनं मोजून नाही, पण तुम्ही अंदाज सांगू शकता याच्यात मॉइश्चर किती आहे. तर तुम्ही जेव्हा बियाणं घेता हातात पेरणीच्या वेळेस त्यात मॉइश्चर किती असते? 0%. का बरं 0% असते? कारण की त्याचा जर्मिनेशनला इश्यू आला नाही पाहिजे. जर त्या बियाण्याला पाणी लागलं किंवा त्यात पाणी असलं तर तिथं काय तयार होऊ शकते? बुरशी तयार झाल्यामुळे काय होऊ शकते? उगवण क्षमता. साहेब तुम्ही जसं म्हटलं की बा 80% बियाणं काऊन गोल असते, हेच तुम्ही बोलले. मी काय सांगितलं, पॅकेटच्या मागच्या साईडनं पहिला कॉलम असते जर्मिनेशन, दुसरं असते जेनेटिक प्युरिटी. ते एका कोणत्याच कंपनीची किंवा तो गव्हर्नमेंटचा एक हे आहे की तेवढं त्या गोष्टीत मेंटेन झालं पाहिजे. तर जेनेटिक प्युरिटी कोणताही किती काही मोठा रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाली कंपनी असली, ज्याचं स्वतःचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, तर ते जेनेटिक प्युरिटी अप टू 80%च मेंटेन केल्या जाते. आता याचं सिंपल उदाहरण सांगतो. आपल्या वडिलांसारखं आपण 80% किंवा 70% बनू शकतो, पूर्ण 100% आपण आपला वडील बनू शकत नाही. सिंपल हा त्याचं कारण आहे. आणि याचे गोल का बरं दाणे असते? पहिला महत्वाचा मुद्दा, हे जेव्हा कणीस तयार होते तर याची सगळ्यात पहिले ताकद खालच्या साईडनं लागते, आणि जेव्हा हे क्लोजिंग होते याचं, तेव्हा याचा एंड, ताकदीचा एंड शेवटच्या साईडनं होते, जेव्हा त्याचे कापड इथं पॅक होते. म्हणून या गोष्टीत ह्या वरची साईज आणि खालची साईज या 2 दाण्यामध्ये त्या बियाण्याचे जीन किंवा त्याची जेनेटिक प्युरिटी सर्वात जास्त असते. क्लिअर साहेब? साहेब मला म्हणायचंय, बोला. उत्पन्नासाठी किंवा पिकासाठी गोलच जाणं लागते, हे महत्वाचं आहे. हा साहेब, गोल चपटे, आता दुसऱ्या कोणत्या कंपनी असन त्याचे चपटे असन, ठीक आहे. अजून तिसरी कंपनी असन त्याचे चौकोनी असन, चौथी कोणती असन त्याचे त्रिकोणी असन. मी तुम्हाला आपल्या माहितीनुसार गोल याच्यासाठी लागते, गोल याच्यासाठी लागते. त्या कणिसाचं सेगमेंट काय आहे? या कणिसाचं सेगमेंट काय आहे? कॅप्सूल सेगमेंट आहे. आता हे कणीस जर मी तोडलं, आता याच्यातले हे मधातले दाणे काढले, तर हे दाणे काय आहे? चपटे आहे. आणि जर तुम्ही कोणतंही कणीस पाहिलं तर त्याची सुरुवात गोलवरून होते आणि एंड गोलवरून होते. आता बरेच कणीस किंवा बऱ्याच कंपनीचे बरेच हायब्रिड त्याच्या मधातले पण बियाणं गोल असते. पण आता हे प्रत्येक कंपनीचं आपापलं रिसर्च आहे.
कॅप्सूल दाण्याला कुठेतरी मागणी जास्त आहे किंवा कॅप्सूल दाण्याला कुठेतरी मार्केट रेट जास्त भेटते. बरोबर आहे, बरोबर आहे साहेब. मुद्दा क्लिअर झाला साहेब तुमचा? ओके. त्यानंतर तुम्ही बोलले रेट बद्दल. रेट हा महत्वाचा मुद्दा आहे का खरंच गावात? कारण की सगळे मला ताकदवर, चांगले, धष्टपुष्ट आणि एक प्रगतीशील शेतकरी वाटत आहे, म्हणून रेटचा खरंच फरक पडते काय? खरं पडते. उत्पन्न खर्च वाढतो. 25 क्विंटल पॅकिंग होऊन पेरणी योग्य बियाणं तुमच्यापर्यंत एका एकर प्लॉट मधून किती येते? म्हणजे किती पट खाली झालं साहेब ते? त्यानंतर त्याच्यावर 4 स्टेज मध्ये ग्रेडिंग केल्या जाते त्याची. 4 फेज मधून एक रिसर्च हायब्रिड जर बनवायचं आहे तर त्याच्या 7 ते 8 ट्रायल घेतल्या जाते आणि त्याच्यावर 3 वर्ष काम केले जाते. त्यानंतरच ते वाहन कुठेतरी शेतकऱ्यांना दिल्या जाते. ऍडव्हान्टा कंपनीचा आम्ही असं मानतो की ब्रँड अँबॅसिडर जो आहे हा शेतकरी आहे. तुम्ही इथं बसल्यावरच ह्या ज्या अपेक्षा होत्या तुमच्या उत्पादन, उंची, वजन, तारा, उगवण, रोगप्रतिकारक, चमकदार बिट्टी, हे सगळं तुम्हाला तुम्हीच तोंडपाठ सांगू शकता. बुरकुंडा बारीक असते, टोकापर्यंत दाणे भरले, आकर्षक नारंगी रंग आहे, दाणे कुठेतरी चपटे गळत आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये गेल्यावर तो म्हणते ऍडव्हान्टाचा आहे का? हो ऍडव्हान्टाचा होय, 50 रुपये जास्त देतो. बरोबर आहे, हे तुम्हीच सांगितलं. तुमचा मला काय महत्वाची गोष्ट आहे का? ह्या ज्या तुमच्या अडचणी, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या कार्यक्रमातून जेव्हा तुम्ही जाल तर या अडचणी कुठेतरी तुमच्या एक तुम्हाला समाधानकारक त्याच्यावर उत्तर भेटलं पाहिजे. आणि पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही पॅकेट घ्यायला जाल तर त्या दुकानदाराने तुम्हाला म्हटलं 2200 घे, तर तुम्ही म्हटलं पाहिजे 2300 घ्या. एवढंच माझ्या म्हणणं आहे फक्त. साहेब साहेब हा पार्ट जोकचा पार्ट आहे, तुम्ही एकदम सिरियस नका घेऊन. तुम्ही काही 2300 देणार नाही आहे, महत्वाचा मुद्दा. साहेब मी तुम्हाला काय म्हटलं, आपण सध्या खरीपच्या पीक पाहणी करता आलो आहे आणि मी फक्त खरीपच्या रेटवर बोला. त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण स्टोरी रबीच्या बियाण्याची आणि रबी बद्दल सांगणार. ठीक आहे? तर जसं तुम्हाला सांगितलं साहेब किंवा मक्याच्या क्विंटलले भावनी, आता मी तुम्हाला सांगितलं 25 क्विंटल आणि 1.5 क्विंटल मध्ये फरक आहे ना? फरक आहे. गोष्टी जर मी इथं नसलो, इथे एखादे शेतकरी किंवा आपले जे आदर्श फार्मर आहे सोमनाथ साहेब, येले जरी तुम्ही उभं केलं तर ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते आणि त्या तुम्हाला मान्य पण आहे. म्हणूनच तुम्ही इथे येऊन बसले आहे. बरोबर आहे? तुम्हाला कायचा कन्सर्न आहे? अडचणीचा. आणि कंपनीला काय समजून घ्यायच्या अडचणी आणि त्या कशा प्रकारे त्याच्यावर समाधानकारक उत्तर दिल्या जाईल, हे महत्वाची गोष्ट आहे साहेब. हा विषय मीटिंग घ्यायचा, हा मुद्दा आहे महत्वाचा. तुम्ही रेट बद्दल जे म्हटलं, रेटचा मी तुम्हाला महत्वाचा सांगतो. 25 क्विंटल आणि 1.5 क्विंटल मध्ये फरक आहे. आता सगळ्यात महत्वाची प्रॅक्टिकल गोष्ट, ऍडव्हान्टा कंपनीच्या वाहनाची सुरुवात किती रुपयापासून होते? 1100 ते 1200 रुपयाचं 740 भेटते. 756 कुठेतरी 1300 रुपयापर्यंत भेटते. 92-93 कुठेतरी 1400 ते 1500 रुपयाचा भेटते. 749 1700 ते 1750 भेटते. 751 1850 ते 1900 रुपयाचा भेटते. PAC 741 2000 ते 2100 रुपयाचा भेटते. किती रुपयापासून किती रुपयापर्यंत मी व्हेरायटी सांगितली? 1200 पासून ते 2000 पर्यंत. आता तुमची अडचण आहे की आम्हाला हेच व्हेरायटी आवडते आणि याच रेट एवढं काऊन? बरोबर आहे? मार्केटमध्ये तुम्ही मला सांगा, PAC 741 पेक्षा महागीचे वाहन आहे काय? आहे मार्केटमध्ये तुम्ही PAC 741 पेक्षा महागीचे वाहन बघितले आहात का? साहेब खूप सारे वाहन आहे. कसं आहे, ज्याचं नाव असते तोच बदनाम होत असते. याच्यापेक्षा पण बरोबर आहे. आता मी सांगतो तुम्हाला, तुमच्यातूनच मला फक्त समजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला तिथं लाईव्ह थ्रेशिंग, जरी रात्र झाली 10 वाजले तरी आपण प्लॉट मळणी करणार आहे आणि त्याची थ्रेशिंग पण करणार आहे आणि तुमच्या समोर लाईव्ह उत्पादन पण काढून दाखवणार आहे. वजन काटा इथंच आहे, मॉइश्चर तुम्हीच मोजान, मायनस तुम्हीच करा आणि उत्पादन तुम्हीच काढा. महत्वाचा मुद्दा, पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ऍडव्हान्टाच्या 741 पेक्षा पण महागीचे वाहन आहे आणि ऍडव्हान्टा जवळ 1200 रुपयापासून तर 2000 एवढ्या प्रकारचे वेगवेगळे हायब्रिड आहे. पण जर तुम्ही उत्पादनासाठी कोणतंही वाहन लावत आहे तर त्याच्यात तुम्हाला कुठेतरी जास्त पैसे खर्च करावा लागत आहे. उत्पादनाचं वाहन तुम्ही सरासरी कोणत्याही कंपनीचं जनरल घेत असाल तर ते किती रुपयाचं घेता? 2000. कोणत्याही कंपनीचं, मी माझ्या कंपनीचं किंवा आमच्या कंपनीचं म्हणत नाही, कोणत्याही कंपनीचं तुम्ही कमीत कमी किती रुपयाचं उत्पादनाचं वाहन घेता? 1400, 1500, 1600, 1700. इन जनरल आपण मधातला रेंज पकडू 1700-1800 रुपये. 1700-1800 रुपयाचा कोणत्या तरी तुम्ही दुसरं वाहन लावता आणि 2100 रुपयाचं किंवा 2000 रुपये ते 2100 रुपयाचं तुम्हाला PAC 741 पडते. तर हा जो फरक आहे, हा जो डिफरन्स आहे, किती आहे?
300 रुपये पर पॅकेट. एका एकराच्या मागं 600 रुपये. मोठं आपण पकडू 1000 रुपये एका एकराच्या मागं. तुमच्यामधूनच मला हा आवाज आला पाहिजे. जर नसन तसं तर तुम्ही मला इथंच मीटिंग तुम्ही बरखास्त तुमची करू शकता किंवा मला पण तुम्ही पटकनच इथून मार्गी लावू शकता. ठीक आहे, बांधा न द्या कॅनल. तर महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही हे अनुभव घेतला आहे काय की दुसरं वाहन कोणतं तरी तुमच्या शेतात लावलं, त्याच्या बाजूने PSC 741 लावलं तर कुठंतरी 3-4 क्विंटलचा उतार्यात तुम्हाला फरक पडते म्हणून 100% मला यावर्षी देहांचं ते बी मिळलं होतं नवीन कंपनीचं. मग देहाची एक बी लावली होती, सिजंटाची एक लावली होती आणि आपली 741 एक लावली होती. सगळे टॉप मध्ये 41चा वाण चालता. त्याचं काय उत्पन्न घेतलं नाही पावसामुळे मुरघास केला. पण सगळ्यात त्यांची बरं 4 क्विंटल 3 क्विंटल फरक पडला असता उत्पादन. 10% पडला. 3-4 क्विंटल आजच्या बाजार भावानुसार किती रुपयाचे होते? 6-7-8 हजार. फरक किती रुपयाचा पडून राहिला पिशवीत? साहेब 7 प्रकारचे बियाणं होतं, 7 कंपनी, त्यात 41चा टॉप मध्ये वाण आला. बरोबर आहे, म्हणजे शेतकरी ब्रँड अँबॅसिडर आहे आमचे. आम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली याच्यासाठी तिथे बोलत आहे. टाळ्या वाजून दिल्या तुमच्याच भावकीतल्या लोकांनी, टाळ्या वाजून दिल्या तुमच्यासाठी का वा. तुम्हाला एका एकरात पिशवीचा फरक किती रुपये पडला? जास्तीत जास्त 1000 रुपये. नाही 1000 रुपये. उत्पादनात किती फरक पडून आला? मिनिमम 6000चा मिनिमम. दुसरी सगळी महत्वाची गोष्ट, हे कोणत्या शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे की ते मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये गेल्यावर त्याला विचारण्यात आलं व्यापाऱ्यांकडून की बा तुमच्या मका ऍडव्हान्स आहे की दुसरा आहे? कोणी विचारते हे? हा विचारते कलर पाहिजे. बरं ऍडव्हान्सच्या मक्याचा कलर हा जर तुम्ही फेब्रुवारीत जरी विकला तरी डाऊन होते काय? होते का डाऊन? दुसरी महत्वाची गोष्ट, रेट कुठेतरी 50 रुपये जास्त भेटते. कुठेतरी 50 रुपये रेट जास्त भेटते. 25 क्विंटल जरी म्हटलं तरी 50 रुपयाने किती रुपये होऊन राहिले? ते 1200-1500 रुपये होऊन राहिले. हा एक फरक पडते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे पण तुम्हाला लॉजिक सांगतो. जेव्हा व्यापारी विचारते, आता मला शेतकऱ्यांना नाव घेऊन सांगितलं का बा ऍडव्हान्सचा आहे का विचारते, किंवा कलरवर घेते किंवा कॅप्सूल दाण्याची जास्त मागणी असते. तर शेतकरी तेवढं माहिती असलं पाहिजे. आणि मी पण एका शेतकऱ्याच्या पोराच्या नात्यानं एवढं एक गोष्ट सांगतो की कॅप्सूल दाण्याले किंवा कलर जर जास्त आकर्षक नारंगी आहे किंवा ते ऍडव्हान्सचा वाहन आहे तर त्याला रेट व्यापारी काऊन जास्त देते? तर ते काही ऍडव्हान्सने त्याच्यासोबत टायअप केलेला नाही आहे किंवा नाही आमचं तू जास्त घे, कारण की आमचं इकडे चांगला म्हणजे ब्रँड एक बनला पाहिजे आणि लोकांना पण विचारलं पाहिजे ऍडव्हान्स द्या, असं काहीच नाही आहे. सिंपल आहे, सिंपल लॉजिक आहे. ऍडव्हान्सचं हे दाना आहे, हा कॅप्सूल दाना आहे. बरोबर आहे. मका हे जे पीक आहे किंवा मक्याचं जे उत्पादन आहे त्याचा सगळ्यात जास्त यूज हा आतापर्यंत होत होता पोल्ट्री उद्योगासाठी. पोल्ट्री उद्योगाचं पोल्ट्रीचं जे खाद्य बनते त्याच्यासाठी मका या पिकाचा 70 ते 80% यूज होत होता. आणि ऍडव्हान्सचं जे बियाणं आहे किंवा ऍडव्हान्सचा जो मका आहे तो कॅप्सूल आहे, त्याच्याच बरोबरात त्याच्यात स्टार्चचं प्रमाण जास्त आहे. हा मागच्या साईडनं, दाण्याच्या मागच्या साईडनं जर तुम्ही पाहिलं, जर जो व्हाईट कलर असते त्याला म्हटलं जाते स्टार्च. स्टार्च म्हणजे काय? मराठी, शुद्ध मराठी भाषेत स्टार्च म्हणजे मक्याचा जो आपण भरडा करतो त्याला म्हणतात स्टार्च. ठीक आहे. तर ऍडव्हान्सच्या मक्यापासून हे स्टार्चचे उत्पादन कुठेतरी जास्त होते आणि त्याचा पोल्ट्री उद्योगात जास्त फायदा होते. पोल्ट्रीचे जे काही व्यापारी आहेत ते त्या व्यापाऱ्याला रेट जास्त देते, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी 50 रुपये रेट जास्त दिला जाते. दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आता मागच्या 2 वर्षापासून इथेनॉल या गोष्टी सगळेजण ऐकत असाल. इथेनॉल म्हणजे काय आहे? पेट्रोलमध्ये ऍड करण्यासाठी कुठेतरी किंवा ज्याही समजा ईव्ही बाईक बनत आहे किंवा ईव्ही कार बनत आहे त्याच्या ज्या बॅटरीज बनते त्याच्यासाठी इथेनॉलचं काम पडते. तर आता तुम्ही 2-3 वर्षापासून पाहत असाल मक्याचे रेट कुठेतरी स्टेबल आहे. एकदम 1000वर जात नाही आहे, एकदम 2000वर जात नाही आहे, एकदम पडत नाही आहे, एकदम उठत नाही आहे. बरोबर आहे. कापसाले भाव 15,000 जाते आणि 5,000 जाते. सोयाबीनचा भाव 10 जाते. आता 3850 चालू आहे. या वर्षाची मक्याची MSP आलेली आहे 2250 रुपये. म्हणजे मिनिमम 2000 ते 2200 रुपये तुम्हाला मक्याले रेट भेटन. आणि मागच्या 2-3 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर मक्याचे रेट कुठेतरी याच प्रमाणात किंवा अशाच प्रकारे स्टेबल आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं फक्त आणि फक्त अप्रुव्हल इथेनॉल एक्सट्रॅक्शन साठी फक्त मका पिकाचं दिलेलं आहे.
त्याच्या मागचं कारण इथेनॉल हे 2-3 प्रकारच्या पिकापासून पण एक्स्ट्रॅक्ट केल्या जाते. त्याच्यात एक राईस आहे, एक ज्वारी आहे, एक मका आहे, अजून 2-3 पिकं आहे. पण हे आपल्या पायनीचे पिकं जे आपण ओळखीचे पिकं हे 2-3 पिकं आहे. जर राईस किंवा ज्वारीले साहेब 2 मिनिटं फक्त मी माझ्या कंप्लीट करतो, नंतर तुमचं पूर्ण ऐकतो. राईस किंवा ज्वारी या पिकासाठी कुठेतरी गव्हर्नमेंटनं इथेनॉल एक्स्ट्रॅक्शनला परमिशन दिली नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तांदूळ म्हणा किंवा ज्वारी म्हणा याचा सगळ्यात जास्त यूज होते ह्युमन कन्झम्पशन साठी, म्हणजे मानवी खाद्यासाठी या 2 पिकाचा 80 ते 90% यूज होते. जर कुठेतरी त्याच्यापासून इथेनॉल प्रोडक्शन किंवा इथेनॉलचं एक्स्ट्रॅक्शन या 2 पिकापासून सुरू केलं तर कुठेतरी राईसच्या प्रोडक्शनवर घट येऊ शकते. त्याच्यामुळे उपासमार म्हणा किंवा माणसाच्या खाण्यासाठी जे पीक आहे त्याच्यापासून कोणतं तरी दुसरं बाय प्रॉडक्ट गव्हर्नमेंट सहजासहजी अप्रुव्हल देत नाही. मका हे असं पीक होतं का याचा ह्युमन कन्झम्पशनसाठी म्हणजे मानवी खाद्यासाठी तेवढ्या प्रमाणात यूज होत नाही. खूप कमी प्रमाणात बाजरी मक्याच्या भाकरी किंवा मक्यापासून पॉपकॉर्न, स्वीटकॉर्न तर वेगळा भाग झाला, या गोष्टी बनवल्या जातात, पण खूप कमी प्रमाणात किंवा ओकेजनली. नेहमी किंवा रेग्युलरच्या तुमच्या खाण्यात मका राहत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं फक्त परमिशन दिलेली आहे मक्यापासून इथेनॉल एक्स्ट्रॅक्शनसाठी. त्याच्यामुळं जे रेट आहे हे कुठंतरी मेंटेन आहे किंवा स्टेबल आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही ॲडव्हान्टाचे 751 इलाइट किंवा 741 हे दोन्ही वाहन पाहिले असाल तर त्याच्या बॅक साईडनं लिहिलं राहते इथोमॅक्स, म्हणजे इथेनॉलचं एक्स्ट्रॅक्शन या हायब्रिड पासून किंवा या वाहनापासून कुठंतरी बाकी हायब्रिड पेक्षा जास्त होते, म्हणून तुम्हाला मार्केट रेट थोडंसं जास्त भेटते. सिंपल आणि साधा लॉजिक हे आहे. पॉईंट सगळे झाले. शेवटचा पॉईंट आहे मल्टी क्रॉपिंग, आणि थोडंसं याच्यानंतर आम्हाला आमच्या बिझनेसची गोष्ट करायला लागेल म्हणजे चाऱ्याची. ते 5 मिनिटं बोलू, नंतर डायरेक्ट प्लॉटवर जाऊ आणि जेवण करू आणि आपण आपल्या घरी जाऊ. शेवटचा दादांनी मुद्दा सांगितला होता मल्टी क्रॉपिंग. PAC 741 या वाहनात कुठेतरी जास्त प्रमाणात या वर्षी लक्षात आलं की कणीस लागत आहे. कोणाकोणाच्या लक्षात आले की 1-1, 2-2, 3-3 कणस येत आहे किंवा 2 कणस असे 1 कणीस मधातून येत आहे. ठीक आहे, एकदम काका एकदम तुम्ही राईट बोलले. हे दरवर्षी होते, पण कुठं होते? बांधावर किंवा कडेच्या साईडनं, जिथं अंतर किंवा हवा किंवा सूर्यप्रकाश किंवा खताचे डोस कुठंतरी जास्त पडले असते, म्हणजे जमिनीत पोषकता जास्त असते आणि ते मका जास्त ताण घेते किंवा जास्त त्यातून पोषक अन्नद्रव्य शोषण करते. त्याच ठिकाणी मक्याच्या कणीस लागते. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या वर्षी ते कुठेतरी जास्त प्रमाणात दिसले. आम्ही पण जवळपास त्याच्या 60 ते 70 केसेस हँडल केल्या जिथं मल्टी क्रॉपिंग झालं होतं. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा अंतर, तर ते आपण सोडून देऊ, कारण की आपण आतमध्ये जरी गेलो प्लॉटच्या 5 फूट तिथं पण मल्टी क्रॉपिंग यावर्षी आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या गोष्टीसाठी झाला पाण्याचा ताण. तुमचं पेरणं आपण एक इन जनरल पकडू, आता कोणी जुलैतलं असन कोणी ऑगस्टचं असन, पण 90% किंवा मेजॉरिटी जे पेरणं आहे हे कुठंतरी 15 जून पर्यंत झालं होतं या वर्षी, बरोबर आहे. मे मध्ये पाणी आलं, त्याच्या वर्षावर आपण 15 जून पर्यंत पेरणं केलं, बरोबर आहे. 15 जूनला आपण पेरणं केलं, त्यानंतर सलग 2 महिने पाण्यानं दांडी दिली किंवा पाण्याचा ताण त्या जमिनीत होता. मान्य करता? तुम्ही तुमचे खताचे डोस तुमच्या टाइमवरच दिले, ते पाणी आलं काय किंवा नाही आलं काय याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमचे खताचे डोस दिले, खत दिल्यावर शेतकऱ्याला पाणी देते किंवा जर इरिगेशन असेल तिथे तर पाणी देते, तर पाणी का बरं देते? ते जमिनीत विरघळलं पाहिजे, कारण की मुळं जेव्हा ते अन्नद्रव्य शोषण तर ते कुठेतरी लिक्विड फॉर्म मध्ये शोषते. जे आपण ग्रॅन्युअल्स टाकतो ते ग्रॅन्युअल्स तच्च्या तसे सगळे ते मुळं जमिनीतून घेत नाही, ते लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं अन्नद्रव्य त्या जमिनीतून शोषते. जेव्हा आपण जमिनीत खत देतो त्याच्यावर पाणी याच्यासाठी गेलं पाहिजे का ते जमिनीत विरघळलं गेलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा हा मध्यातला 2 महिन्याचा ताण पडला तेव्हा आपण खतं दिले होते. त्यानंतर पाणी आलं. मक्याचं वय हे 60-65 दिवस झालं. कोणतंही हायब्रिड वाहन ते त्याची ताकद 2च प्रकारे दाखवू शकते. पहिलं म्हणजे हाईट, दुसरं म्हणजे कणीस. जर त्याला जमिनीतून लय जास्त प्रमाणात अन्नद्रव्य भेटत आहे किंवा पोषक आहार भेटत आहे तर ते त्याची 2च प्रकारात त्याचा गुण दाखवू शकते. पहिलं असते त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतात, दुसरं असते त्याला रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणतात. रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे कणीस, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे हाईट.
तर जेव्हा मक्याचं वय 60 ते 70 होते किंवा जेव्हा मका तुरा टाकाच्या स्टेजला येते त्याच्यानंतर मका हाईट वाढवू शकत नाही. तर तो त्याची ताकद कुठं काढणार, कणिसातून काढणार. आणि पीएसी 741 हे खूपच जास्त कसदार वाण असल्यामुळं त्याला त्याची ताकद कुठून बाहेर काढायची होती, तर त्यानं साईडनं 2 कणसं काढून त्याच्यातून त्याची ताकद बाहेर काढली. पण याच्यात एक ऍसिडिटी झाली की जेव्हा सुरुवातीच्या वेळेस हे आपण पाहत होतो तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला वाटत होतं की बा याला कणसाले कणस लागले, त्याच्यामुळं एक मुख्य कणीस भरणार नाही, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या, एक पण भरणार नाही, दुसरं पण अर्धवट, तिसरं पण अर्धवट. शेतकऱ्याला काय पाहिजे असते, जर ते सिंगल क्रॉस हायब्रिड निवडत आहे त्यांच्या शेतात लावायसाठी, तर त्यांना काय पाहिजे असते, एकच टोकापर्यंत भरलेला कणीस. बरोबर आहे. कोणत्या शेतकऱ्याचं असं म्हणणं नसते याले 2 कणस 4 कणस पूर्ण टोकापर्यंत भरलेले लागले असले पाहिजे, एकच कणीस टोकापर्यंत भरलेलं. तर सुरुवातीच्या अर्ली स्टेजमध्ये 60, 65, 70 दिवसाचे तुरा टाकल्यानंतर जेव्हा ते वाण पाहत होतो आपण, तेव्हा त्याला कणसाले कणस आणि कणसाले कानं फुटलेले दिसत होते. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला वाटत होतं की बा याच्यातला एकही जर कणीसनी भरला तर हा कुठेतरी आपल्याला उत्पादनाला फटका देईल. पण आजची लाईव्ह स्टेज मक्याची अशी आहे की ते एका लेवल पर्यंतच, जेवढी ताकद त्या वाणात होती त्या लेवल पर्यंतच ते साईडचे 2 कणीस मोठे झाले. त्याच्यानंतर ते कुठेतरी झुकते पडले किंवा ते कमकुवत पडले आणि फक्त मधातला एक मुख्य कणीसच मोठं झालं. बरोबर आहे दादा? बरोबर आहे. हेच पाहिलं ना तुम्ही? तुम्ही जर काही वेगळं पाहिलं असेल तर तुम्ही सांगू शकता. नाही, बरोबर. बरोबर आहे ना? एक मुख्य कणीस हे पूर्ण मोठं झालं आणि साईडचे 2 कणस गळून पडले किंवा कमकुवत राहिले किंवा बारीक राहिले. तर आपल्याला जे उत्पादन आहे ते फक्त एकाच कणीसाचं पाहिजे, ते कणीस पूर्णपणे भरल्या गेलं आणि टोकापर्यंतच त्याचे दाणे भरले. त्याच्यामुळं कुठंच त्याचा उत्पादनात फटका बसला नाही. ते फक्त त्या हायब्रिडची खासियत आहे किंवा ते तेवढं कसदार हायब्रिड आहे. तिचं वय झाल्यानंतर ते तिचं हाईट वाढवू शकत नाही, त्याच्यामुळे तिची ताकद ते कुठून बाहेर काढणार, तर ते मल्टी क्रॉपिंगच्या स्वरूपानं त्यांना त्याची ताकद बाहेर काढली. दुसरा महत्वाचा मुद्दा, फक्त शेवटचा मुद्दा, कारण की आता येणारा रबी सीझन आहे. कोणतरी मला म्हटलं पीएसी 741 हे वाण रबी मध्ये चालत नाही असं सांगितलं होतं मागच्या वर्षी. बरोबर आहे? हा, गेले. साहेबांनी सांगितलं होतं. होय. ठीक आहे. कोणतंही वाण, कोणतंही उत्पादनासाठी यूज होणारं वाण हे 15 मे पासून तर 30 नोव्हेंबर पर्यंतच आपण लागवड करू शकतो. 30 नोव्हेंबरच्या नंतर जर तुम्ही त्याचं लागवड करत आहे तर जास्तीत जास्त 5 डिसेंबर नंतर जर तुम्ही कोणत्याही उत्पादनासाठी वाण लावत आहे तर त्याचं जे प्रमाण आहे, तुरा टाकाची स्टेज आहे, हे कुठेतरी फेब्रुवारी एंडिंग मध्ये जाते. फेब्रुवारी एंडिंग मध्ये त्याची तुरा टाकाची स्टेज जाते. तेव्हा असते परागीकरण. तुरा टाकल्यानंतर मक्याचं होते परागीकरण, म्हणजे त्याचं सिल्क आणि त्याचं टॅसल याचं जे परागीकरण, त्याचे कण जेव्हा त्या पोग्यात पडतात त्याच्यानंतर ते कणीस फील होते किंवा ते कणीस फरते. जर तुम्ही 15 डिसेंबर 20 डिसेंबरला जर तुमच्या मक्याची लागवड करत आहे तर ते परागीकरण किंवा मक्याची तुरा टाकायची स्टेज हे कुठेतरी फेब्रुवारीच्या एंडिंगले किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात जाते. तेव्हा आपल्या एरियातलं टेम्परेचर त्या मक्याच्या त्या फेजसाठी आणि त्या ग्रेन फिलिंगसाठी पोषक बिलकुलच नसते. त्याच्यामुळं त्याचा तुम्हाला उत्पादनात फटका बसू शकतो किंवा कणीसाचे दाणे पूर्णपणे भरणार नाही. तर प्रत्येक शेतकऱ्याला आमचं ऍज अ कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह एक आव्हान आहे, जर तुम्हाला उत्पादनासाठी, माझा शब्द आहे उत्पादनासाठी, जर कोणता मका अपेक्षा घेऊन किंवा अपेक्षा ठेवून की आम्हाला एवढं उत्पादन झालं पाहिजे, जर तुम्ही असं कोणत्याही कंपनीचं कोणतंही हायब्रिड महागीचं जर तुम्ही 30 नोव्हेंबर जास्तीत जास्त 5 डिसेंबरच्या पुढे जर लावत आहे तर ते कृपया करून लावू नये. साहेब पण आहे इथं, नेताजी साहेब पण आहे इथं, यांना पण माहित आहे. आम्ही यांना 5 डिसेंबर नंतर आमचं वाण जे वाणा उत्पादनासाठी आम्ही देतो, महत्वाचं म्हणजे 751 इलाइट आणि 741 हे आम्ही पण सांगतो की बा तुम्ही 5 डिसेंबर नंतर शेतकऱ्यांना देऊ नका. ठीक आहे. तर साहेब हे असं अडचण आहे की ते वाण जे आहे ते कोणत्याच कंपनीचं कोणत्याच उत्पादनासाठी वाण मोरगासाठी तुम्ही लावायला तुम्ही बिंदास लावू शकता. ठीक आहे. पॉइंट क्लिअर. शेवटचा मुद्दा, ऍडवांटा हिरवा चारा. तुमच्या इथं दूध उत्पादक शेतकरी सर्वेच आहे. तुम्ही तुमच्या जनावरांसाठी जो वैरणी आहे ते काय घालता, कशाचा? अजून मेगा स्वीट घालता. तुम्ही फॅन आहे मेगा स्वीटचे, सांगा लागते मग त्यात काय काय आहे काय काय नाही.
ती शुगर रेट चांगला आहे. सांगूनच देतो नका नाही हो साहेब, हा पैसे पूर्ण भेटणार नाही मला मीटिंगचे पैसे मला पूर्ण भेटत नाही जिथपर्यंत मी मेगा स्वीट सांगत नाही. मला पैसे येत नाही वरून पूर्ण. मेगा स्वीट, जम्बो सुपर आणि शुगर ग्रेज या 3 आपल्या ज्वार वर्गीय चारा आपण देतो. त्याला आपण म्हणतो SSG, रिसर्च स्वीट सॉर्गम. ठीक आहे. मेगा स्वीट हे जे एक वाहन आहे तुमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलं असेल. त्याची सगळ्यात पहिली खासियत म्हणजे त्याच्यात शुगर ब्रिक्स पर्सेंटेज आहे 16 ते 17%. शुगर ब्रिक्स पर्सेंटेज, ब्रिक्स म्हणजे त्याच्या आतमध्ये जे आपला ताट असते त्याच्या आतमध्ये जो पोत, जे काय म्हणते त्याला, गाभा, त्याच्या आतमध्ये जो गाभा आहे त्याच्यात जे स्वीटनेस आहे ते कुठेतरी नाही, रिसर्चनं प्रूव्ह केलेलं आहे 16 ते 17% आहे. जर 16 ते 17% त्याच्यात शुगर ब्रिक्स पर्सेंटेज आहे म्हणजे याचा फरक तुमच्या दुधाच्या, जनावराच्या दुधाच्या कशावर फरक पडेल, फॅट आणि SNF आणि क्वालिटी. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मक्याचं तुम्ही मोरघास करता ते तुम्हाला 18-20 टनापर्यंत जाते. म्हणजे अशा 28 बॅग, हे 1 टनाची बॅग असते ना, म्हणजे 28 बॅग. जर तुम्ही मेगा स्वीटचं मोरघास करता 80 दिवसानंतर तर त्याचं कुठेतरी तुम्हाला उत्पादन 36 ते 40 टनापर्यंत जाते. याचा सिंपल एकच लॉजिक आहे, मक्याची हाईट 7 फूट पर्यंत थांबते, मेगा स्वीटची हाईट 14 ते 15 फुटावर जाते. सिंपल लॉजिक आहे. तर उत्पादन कुठेतरी डबल होते. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याची जे पॅलेटेबिलिटी आहे. पॅलेटेबिलिटी म्हणजे जनावराला पचायची क्षमता. जर तुम्ही जनरल कोणताही हिरवा चारा, गिन्नी ग्रास, नॅपियर ग्रास, गावरान हुंडी, घरची ज्वारी काही खाऊ घालत आहे तर त्याची जे पॅलेटेबिलिटी त्या जनावराला असते ते असते 35 ते 40%. म्हणजे 35 ते 40 किलो, 100 किलो तुम्ही चारा खाऊ घातला त्यातला 35 ते 40 किलो हा एवढाच चारा फक्त जनावरांना पचणार, बाकी शेणाच्या मार्फत बाहेर येणार. पण मेगा स्वीटचा जर चारा तुम्ही त्या जनावराला खाऊ घातला तर त्याची पॅलेटेबिलिटी हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे 65 ते 70%. म्हणजे 70 किलो, 100 किलो चाऱ्यापैकी 70 किलो चारा हा जनावराला पचत आहे आणि 30 किलो चारा हा त्याच्या शेणामार्फत वेस्टेज मटेरियल बाहेर येत आहे. जर तुम्ही खाऊ घातलेलं किंवा मी जर काहीतरी खात आहे ते जर मला 70% पचत आहे म्हणजे ते माझ्यासाठी पोषक आहे. त्याच्यामुळे माझी तब्येत चांगली राहील, मी कुठेतरी तंदुरुस्त राहील आणि ज्याही माझे प्रोडक्टिव्ह वर्क आहे, जसा आवाज माझ्या तिथं शेवटपर्यंत चालला तसाच माझा आवाज शेवटपर्यंत जाईल. तर जनावरात याचा फरक पडते, त्याचं आरोग्य कुठेतरी सुदृढ राहण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, दुधात कुठेतरी 1-2 लिटरनं वाढ पडते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळे इथं बसलेले शेतकरी, युवा शेतकरी आहे, म्हातारे शेतकरी आहे आणि कुठे सगळ्याच प्रकारे मीडियम मधातल्या वयाचे आहे. ठीक आहे, सगळ्याच प्रकारचे इथं शेतकरी आहे. सिंपल आहे, मी इथून सांगत आहे, तुमचा ऍडव्हान्सवर, मक्याच्या वाहनावर विश्वास आहे, तुम्ही कुठेतरी त्या मेगा स्वीटवर पण ठेवणार, हा झाला तुमचा विश्वास. पण तुम्ही स्वतः तुमच्या घरी जर कोणताही दुसरा चारा खाऊ घालत असाल आणि मेगा स्वीटचं एक पॅकेट 1 किलोचं येते, 1 किलोचं एक पॅकेट येते, ते आपण 8 ते 10 गुंठे रान आपलं कव्हर होते एका पॅकेटमध्ये. आपण 2 मिनिमम तर 2 जनावर असणारे तिथं सगळे शेतकरी आहे. ऍव्हरेज मार्जिनल जो रेशो आहे तो 2 जनावरांचा आहे. एका जनावराला तो तुम्ही जनरल चारा खाऊ घालता तो खाऊ घाला 8 दिवस, 1 किंवा 2 दिवस नाही, 8 दिवस. एका जनावराला तुम्ही मेगास्वीट खाऊ घाला. त्या 2 जनावरात काय फरक असते, एकाचं नाव राम ठेवा, एकाचं नाव श्याम ठेवा. त्या 2 जनावरांचा 8व्या दिवशी तुम्हाला दुधात काय फरक दिसते हे तुम्ही स्वतः डोळ्यानं पहा आणि त्याच्यानंतर त्याला रेग्युलरली यूज करा. ठीक आहे, टाळ्या नका वाजवू साहेब, उद्या मीटिंग